स्वतःला भाग्यवान समजतो. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची फक्त भेट व्हावी म्हणून कोट्यावधी रुपये तडफडत होते, कोट्यावधी लोक तडफडत होते. साधी भेट, साहेबांना फक्त आम्हाला भेटवा. पण अनेक वर्ष शिवसेना प्रमुखांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. शिवसेना प्रमुखांचा एक विश्वासू शिवसैनिक म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. एक घटना मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय. 92-93 सालामध्ये ज्या वेळेला स्टोअरचा भडका होऊन माझी पत्नीचा अपघात झाला होता, जो आता नुकताच एका आमदाराने तो विषय काढला होता, त्यावेळेला शिवसेना प्रमुख जसलोक हॉस्पिटलमध्ये 2 वेळा आले होते. त्यांनी स्वतः सगळ्या डॉक्टरांची बैठक घेतली. म्हणजे एका आपल्या शिवसैनिकाच्या कुटुंबावरती आघात झाला व संकट आलं तर त्याचा नेता कसा धावून जाऊन तिथे त्याला मदत देऊ शकतो हे त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी दाखवलं. 2दा आले माझ्यासाठी जसलोक हॉस्पिटलमध्ये शिवसेना प्रमुख. आम्ही कधीही साहेबांना सांगितलं, साहेब आता खेळणं निघतोय, नको आमदार स्वतः जाऊ नको, रात्रीच्या वेळेला जाऊ नको, गावं शेवटी माणूस आहे. रात्री 12च्या नंतर एक दुसऱ्या डोळ्याची झपकी लागली तरी अपघात होईल. तुम्ही आता झोपा, सकाळी 5 वाजता उठून जा, पण रात्री 12च्या नंतर अंदाज प्रवास करायचा नाही. हे साहेब आवर्जून सांगायचे, किती काळजी घ्यायचे आमची शिवसैनिकांची, लक्षात घ्या. हे साहेबांच्यासाठी आम्ही आमचा जीव देखील द्यायला त्यावेळेला असायचं. तर त्याचं कारण हे आहे, हे असं आहे. साहेब हिंदुत्व म्हणायचे, पण मुस्लिम समाजाच्या विरोधात साहेब नव्हते. 1-2 घटना मुद्दाम तुम्हाला मी सांगेन. मुंबईमध्ये ज्या वेळेला मस्जिदमध्ये जागा मिळत नव्हती त्यावेळेला काही मुस्लिम बांधव रस्त्यावरती उभे राहून किंवा रस्त्यावरती बसून नमाज पडायचे. साहेबांनी माहिती घेतली, म्युन्सिपल कमिशनरला बोलवलं ताबडतोब आणि सांगितलं प्रत्येक मस्जिदचा पैसा वाढून द्या, पैसा वाढून द्या. साहेबांनी पैसा वाढून दिला आणि आज आमचे मुस्लिम बांधव मस्जिदमध्ये नमाज पडतात, रस्त्यावर कोण दिसत नाही आपल्याला. हे कमी लोकांना माहिती आहे. मी साहेबांच्या जवळ होतो, मी अतिशय जवळ होतो साहेबांच्या. हे कमी लोकांना माहिती आहे. मोठा इस्तिमा काहीतरी असतो ना आपला, इस्तिमा होता, बांधायला घेतला होता. मला अजून आठवत आहे, त्या साहेबांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला मातोश्रीच्या शाबीर शेखला सांगितलं होतं, शाबीर काय कमी पडता कामा नाही. सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतली, साहेबांनी मिटिंग घेतली. कुठेही काय कमी पडता कामा नाही, पाणी काही पडता नाही, टँकर बिंकर हे सगळ्या सोयी सुविधा त्या इस्तिमासाठी शिवसेना म्हणून स्वतः लक्ष घातलं आणि तो इस्तिमा यशस्वी झाला. हे मी अनुभवलं, मी पाहिले जवळचं. हे कमी लोकांना माहिती आहे. साहेबांचं दुसरं रूप पाहिलं कोणा कल्पना नाही त्याची. साहेब कोणाची जात विचारत नव्हते कधी, कोण कुठल्या समाजाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या बाधित आहे. तो चांगलं काम होईल त्याला साहेब प्रमोशन देऊन टाकायचं, सगळे पुढं हे तिकीट लढ. हे साहेबांनी केलं आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्या सोबत शिवसेनेमध्ये जवळजवळ 55 वर्ष मी आज झाली. त्यातले 45 वर्ष मी शिवसेना प्रमुखांसोबत काढली. अनेक गोष्टी अशा आहेत की आम्ही ओळखपणे नाही बोलू शकत आम्ही. अशा अनेक घटना आहेत, अनेक गोष्टी आहेत, नाही बोलू शकणार आम्ही. पण आज एक गोष्ट चांगला आनंद होते, साहेबांनी सर्वसामान्य शिवसैनिकाला असामान्य महत्त्व प्राप्त करून दिलं. साहेब स्वतः कधी मंत्री झाले नाहीत, मुख्यमंत्री झाले नाहीत, लोकसभेचा अध्यक्ष झाले नाहीत. त्यांनी मनोहर जोशीला बनवलं मुख्यमंत्री, नागरांना मुख्यमंत्री बनवलं. लोकसभेचा अध्यक्ष त्यांनी मनोहर जोशीला बनवलं. का साहेब होऊ शकले नसते, आले असते.
पण साहेब स्पष्टपणे म्हणायचे की मला राजकारणामध्ये जायचं नाही, मला राजकारण जे करायचं आहे ते लोकांच्या भल्यासाठी करायचं आहे मला. म्हणून साहेबांनी कुठलं कधी पद घेतलं नाही. शिवसेना प्रमुख म्हणून रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवला. आमच्यासारखी झोपडपट्टीमध्ये वाढलेली मुलं महाराष्ट्राचे मंत्री झाला, विरोधी पक्षनेते झालो आम्ही. आम्हाला नेते बनवलं साहेब, नेता बनवला. मी तर भाग्यवान समजतो. हे कोणाच्या नशिबामध्ये नाही आहे. आणि म्हणून हेच काम याच वाटेवाला जर उद्धवजी गेले असते, मुद्दा मी सांगतोय, उद्धवजींनी स्वतः मुख्यमंत्री झाले नसते किंवा त्यांच्या मुलाला मंत्री बनवलं नसता तर शिवसेना फुटली नसते. बाळासाहेबांची अभ्यंतर झाली असते. का उद्धवजींना वर्षा बंगल्यावर जायची घाई झाली होती मला काही माहिती नाही. पण बाळासाहेबांचा चिरंजीव बाळासाहेबांच्या भूमिकेप्रमाणे का जाऊ शकले नाही याचं उत्तर मला अजून झालं नाही. म्हणून शिवसेना प्रमुख आमच्यासाठी देव आहे, देव आहे आमच्यासाठी. शून्यातून आम्हाला उभं केलं, शून्यातून आम्हाला उभं केलं. उद्धवजींनी नेमकं उलटं केलं, नेमकं उलटं केलं. त्या साहेबांना आम्ही जवळला पाहिलं. साहेबांचे मित्र संबंध पक्षाच्या पलीकडचे होते. अनेक कलाकार मंडळी अगदी लता दीदीपासून अमिताभ बच्चनजीपासून हे अनेक कलाकार मंडळी साहेबांकडे गप्पा मारण्यासाठी यायचे आणि साहेब 3-3, 4-4, 5-5 तास त्यांना द्यायचे. ते मी पाहिले. राजकारणामध्ये जरी मतभेद असले ते शरद पवार साहेब आणि बाळासाहेब यांच्यामध्ये मनभेद नव्हते कधी. हा साहेबांचा स्वभाव होता. साहेब सुडांना कधी वागले नाही. मी जे साहेबांना पाहिलं, ज्या शिवसेना प्रमुखांना मी पाहिलंय, साहेब सुडांना कधीच वागले नाही, कधी वागले नाही. साहेब स्पष्ट होते. जे आहे पोटात ते साहेबांच्या पोटात, हे आम्ही पाहिलंय. आणि साहेब एकदा बोलले की बोलले. एकदा तोंडातून शब्द निघाला की तो धनुष्यबाण सुटला, पुन्हा मी बोललोच नाही, असं उभ्या अख्ख्या आयुष्यात साहेबांकडून कधी आपल्याला पाहायला मिळालं नाही. हे साहेब होते आमचे, हे आमचे देव होते. आणि म्हणून आज देखील सातारा समुद्राच्या पलीकडे, नुसतं देशात नाही तर सातारा समुद्राच्या पलीकडे देखील शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे होते. त्यांचं नावाचं वचक आणि वजन आज देखील आपल्याला पाहायला मिळतो. तो ठाकरे मॅन होता, हा ठाकरे मॅन होता. म्हणून आज साहेबांची जयंती तर चालू झाली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून आभार मानतो. शिवसेना प्रमुखांच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक शासकीय कार्यक्रम त्या दोघांनी घेतलेले आहेत. त्याचे देखील मनापासून मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि एवढंच सांगेन, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं मुंबई आणि अभिप्रेत असलेला महाराष्ट्र हा भविष्यामध्ये पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.